शरद पवार उद्धव ठाकरेंचे फोन येतात का? देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी, तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही, कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो. थेट रोग आपल्याकडे होता का? आपलं काय मत आहे याच्यावर? माझं नाव घेतलं, नाव नाही घेतलं, ते स्ट्रोक चुकायला लागले. बरं, तुम्ही कालपासून आमदारावर टीका केली. कोण आहे आमदार? ते साताऱ्यातल्या एका आमदारावर टीका केली तुम्ही कालपासून. मलाच माहीत नाही, मला कोणीतरी सांगितलं, कोणतरी आमदार म्हणला ना ते काय रद्द करतो म्हणे, तुझा अर्ज रद्द करतो, लाडकी बहिणीचा काहीतरी होतं ना ते, म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला. काल महेश शिंदेंनी तुमच्याकडे काय केलं? नाव तर माहिती आहे तुम्हाला, मला पटकून सांगून टाकायचं आणि एकाच कोण नाव घेतलं असतं ना लगेच. काल महेश शिंदे तुमच्याकडे काय केली? 30 वर्ष झोपला होता का तुम्ही? बारामतीकरांचं सरकार होतं त्यावेळेस 30 वर्ष तुम्ही झोपला होता का? तो त्यांची टी व्ही जळलेली असेल त्या टायमाला, त्यांना माहीत नसेल. 6 पिंपळगावचं आंदोलन सुरू होतं तेव्हा कोणाची सत्ता होती? उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली इतकी त्यांची केलेली. यांना काय बघा राजकारण सुचत आहे, यांना ना पक्ष मोठा वाटतो, जात मोठी नाही वाटत. पण जेव्हा पडतेल ना तेव्हा जातीची किंमत कळते, तेव्हा नाही कळत. आमच्याकडं तसंच होत होतं, तसं तुमच्याकडे बी केलं आहे आम्ही, असं नाही. सगळा मराठाची आहे की, पण आता जास्त पेटला आहे. दमदारा म्हणा तुम्ही, जितकं मराठ्यांच्या मागं लागता तितका त्रास होणार तुम्हाला. सर, नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जरांगे एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राबवावं लागेल. आणि मग झोपानात कमून म्हणा सगळे, झोपानात कमून मग दिल्लीला पळतच कशाला? आणि मी कधी मोठा म्हणलोय स्वतःला? एक दिवस दाखवा म्हणा त्यांना, त्यांना तर दादा म्हणतोय सन्मानाने मी, तरी ते देवेंद्र फडणवीसचा कासरा हातात घेतलाय देणी. मी पण कधी म्हणलोय की मी मोठा आहे? मी मोठा जर मानला असता स्वतःला, एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडियाचं मागं सांगतोच, कारण तुमचं मग जमतं पहिल्यापासून, त्याच्यामुळे पोटात ठुतं नाही मी काही. एवढी मोठी पब्लिक मागं असते ना, माझ्याकडे दुसरं असताना आता पण ठोकाठोकी सुरू केली असते. मी इतकं संयमानं घेतो आहे की अतिसंयमानं. मी आत्ताही जमिनीवरच वागतो, पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे. एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा अमुक करल, मीच आता अमुक झालो, अजिबात नाही. मी जमिनीवरच, मी आहे तसंच राहतो, आहे तसंच खातो, आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो, समाजही माझ्यावरती करतो. मला मस्तीत मी जगतच नाही, त्यामुळे मी कधीच म्हणलो ना मी मोठा आहे. पण आता सगळं सरकार आणि विरोधी पक्ष मग माग कम लागला. आता बघा, फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकदमाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले, ते विरोधात लावले. दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली. आणखीन 2-3 त्याला जोडलेत त्यांनी, आणखीन ओपन नाही झाले म्हणून नाव नाही घेत मी त्यांचं. त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या, मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समन्वयक काही फोडायला सुरुवात केली. आणि मग ते प्रेस घेणार, आमच्या जवळच्या आसपासचे फोडायचे पत्रकार परिषदा घ्यायला लावायचे. 4थं सुरू केलं त्यांनी. आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी. हे काय नाही ना, आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना, कशाला बोलता आमच्यावर? झोपा ना घरी, 5-5 गोदाडे एका ताना नव्या आणि खुशाल पडा ना, कशाला आमच्या मागं लागता गरीबाच्या? मग काही गरज नाही ना, काहीच गरज नाही. आम्ही आमचं लढतो. यांना सगळ्याला कळून चुकलं. लोकसभेला गेला कार्यक्रम तेव्हा तर नुसतं पाडा म्हणलो होतो, नाव घेतलं नव्हतं. भाऊ मी असा गरीब आहे, शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे, मी साधा माणूस आहे, मग समाजाने विश्वास ठेवला आहे. तरी पाडा म्हणलेलं त्यांना कळलं काय करायचं. आणि आता नाव घेतल्यावर 113 आमदार काल पाडणार असं म्हटलं तुम्ही. ते नेमके 113 आमदार जर पडले तर ते नवीन येणार 113 आमदार नेमके कुठल्या पक्षाचे? आमचे असतील ना. हा, तुम्ही काल ते पण म्हणजे आमचा पक्ष म्हणजे पक्ष नाही, पक्ष काढत नाहीत आम्ही. पहिली सुरुवात आहे राव आमची. एक तर आम्हाला मेळ लागाना काय, आमच्याकडे उमेदवार झालेत लई. माझ्याच गाडी 16 आहेत उमेदवार, माझ्या आजूबाजूशी 150. लय अवघड खेळ आहे आमचं. पहिली सुरुवात आहे आमचं, जरा जुळून. पण यांची फजिती आम्ही करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.
आहे.